नमस्कार, मी आहे तुमचा कृषी मित्र शुभम इंगोले आणि सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोयाबीन मधील पहिली फवारणी कोणची घ्यायची. तर चला जाणून घेऊया आज जास्तीत जास्त फुटव्यासाठी आणि फांद्याच्या वाढीसाठी आपल्याला सोयाबीन मधील पहिली फवारणी कुठली घ्यायची आहे. तर आपल्याला अलिका घ्यायचं 10 ml प्रति पंप. यासोबत आपल्याला घ्यायचं आहे PI कंपनीचं बायोविटा, हे घ्यायचं आहे आपल्याला 30 ml प्रति पंप. यासोबत आपल्याला साफ पावडर घ्यायची 30 ग्राम प्रति पंप. यासोबतच आपल्याला 12X0 हे विद्रव्य खत घ्यायचं आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे 80 ग्राम प्रति पंप. हो, बरोबर ऐकलंय, 12X0 हे घ्यायचं. 19 आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला घ्यायचं 12X0 80 ग्राम प्रति पंप. यासोबत आपण कुठल्याही कंपनीचं स्टिकर घेऊ शकता. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचं आहे किंवा जे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करत असतात, तर अशा शेतकऱ्यांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यायची आहे 15 दिवसाच्या अंतराने, किंवा दशपर्णी अर्काची फवारणी ते घेऊ शकतात. जे यासोबतच आपण शेतामध्ये जे येलो स्टिकी ट्रॅप ते लावू शकतो, फेरोमोन ट्रॅप ते लावू शकतो, पक्षीतांबे ते लावू शकतो. तर अशा प्रकारे आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करू शकतो. तुम्ही या दोन्हीपैकी कुठलंही एक तर तुम्ही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करू शकता, किंवा जी मी केमिकलची फवारणी सांगितलेली आहे ती घेऊ शकता. हे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मदत करणार आहे. धन्यवाद.